नसलो तो कोण वाचले, मी नसलो तो चाल कोण म्हणून. माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिली नाही तर दुसरी राहिली नसते. त्यानं तिसरी केली असते, त्याला काय अडचण का? माझा पाय लागला, तुझा पाय कसा आहे? तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 3 मुठे इकून आलाय. तर इकडं काय सोन्याचा धूर का? दंब आहे, दंब आहे. आणि दंब बारीक आहे का? नवरी बुपारी, नवरा काम, सासू वासना आणि सासरा दंब. वाईट वाटतंय लोकांना, इंद्रियांचा राग येते लोकांना. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून बिकारी झाले. तुम्हाला जुन्या भजनाला सांगतो, नवीन पोरांना थोडं जवळ करा. 10 वर्षाने आपल्या टोळीत माणूस राहणार नाही. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. दिंड्या तपासा, आता त्रिंबकेश्वरच्या दिंड्या निघतील, सगळा रिटायर माल दिंडीत रिटायर. म्हातारे म्हातारे तरुण मंडळी देवळाकडे यायला तयार नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमून देत नाही. सत्ता कमिटीत 2-3 पोरं तरुण पाहिजे, ग्रामपंचायतीत 2-3 पोरं तरुण पाहिजे, सोसायटीत 2-3 पोरं तरुण पाहिजे. आणि पोरांकडून तुम्ही काम करून घेतलं पाहिजे. तुमचं काय? अरे जुने म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय दिवा लावला तर ते लावायचे. तो संडास घालतो, खिडक्या खाली खासला. पण 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. बोला तुमचं काय मत आहे? गावातला एक पुढारी सुद्धा शाळेला पाहत नाही. कोणत्याही गावातल्या पुढाऱ्याने मला त्याच्या गावातल्या शाळेचा पट सांगावा. माहित फक्त 2दा जात शाळेत शांतपणा करायला. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला असे कपडे घालून जातो जस काय गेलं इंग्रज उचकून लावलं. पोरांच्या गोळ्या खातून चालला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. गावांमध्ये जर शाळा मंदिरं झाली नाही तर आहे त्यापेक्षा 5 पट कार्यक्रमावर फटावले. तुम्ही शाळेकडे लक्ष द्या. 22 दिवस पोरांना सुट्टी होती. एवढ्या महिला कीर्तनात बसले 2-4 कोणत्या बाईनं पोराला पसायला शिकवलं? तिला फक्त बॉटवर कर. तुझा सत्कार करतो इथं मी आजी. नाही नाही शिमे होती का तू रायफल? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. पोरांना जर तुम्ही पसायला शिकवलं नाही, पिढी संपल. आणि पिढी जवळ संपली. काय रोग? आता डॉक्टर आला तुम्ही इथं आणि एवढ्या बाया चेक करा, 30 बाया येण्याने दिले. नाही निघाले पैसे मी देतो. कशामुळे माहिती? या घरातल्या मालिका पाहिजे. या टीव्हीच्या मालिकांनी बाया पार भरमिष्ट करून टाकल्या. थोडं बस मालिका बहादर केलं. अरे आकलीचा भाग येतो काही. मालिका पहिल्यांदा काय होती? सर्व पात्र काल्पनिक आहे आणि घरात ठरलं तर योगायोग आहे. तुला कळतं का काही? कळतं तुला काही? मालिका पाहते नवरी होती खाऊ. कालच्या भागात त्या बाईला दुसरा नवरा होता. आणि आजच्या भागात ती दुसऱ्या बरोबरच येईल. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळल्यावर काय होईल? तो मला ते म्हणून दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. विनोद वासना आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून गेले. 10% मायापुढे बसेल दाखवतो मी तुम्हाला. आता शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेली इथं आहे. तुमच्या बापानं पाहिजे होतो 2 रुपये 36 रुपये. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, कर्ज पोरांवर. हे पोराचा मोबाईल हप्त्यावर, पोराची गाडी हप्त्यावर. पोरगा मोबाईल मध्ये दुकानात मोबाईल शॉपिंग टाकली. पोरं गेम खेळायची दुपारात. ते
1000 लावले 4000 आले, 4000 लावले 9000 आले, 9000 लावले 1.5 लाख गेले. दुकान विकलं, दुकान विकलेली 2 जण ठेवले. कर्ज बापानं काढायचं, माझ्या पोरानं आणायचं आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि घर सुधारायला ही म्हणती 3 लाख कर्ज म्हणजे काही काही नाही. मग उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं फेडलं कर्ज बापानं. पप्पू लागला प्यायला, तो कुठं काही पेतोय. पोराच्या पोरीच्या आयुष्याचं वाटलं तिच्या आईनेच केलं त्यानंतर. आणि महिन्यामुळे बोलू नये. आज पौष महिना लागलाय, मला तळतळ येते. तुमच्या पाया पडतो तुम्ही कसे वागा, पण नवऱ्याचा अपमान तर मुला देखत कधी जाऊ नका. अरे एवढं शास्त्र पाळा करा, काय पाप केले, पाप केला. अरे तुमच्याशी लग्न झालं तर त्याची आई गेली, त्याचा बाप गेला, त्याचा भाऊ त्याच्याशी बरोबर बोलत नाही, आणि तुम्ही मूर्खासारख्या नवऱ्याचा अपमान मुला देखत करता लाज नाही वाटत. पोराला सांगते तू त्याचं ऐकू नको, पोराला आई सांगते त्या बापाचं ऐकू नको. तो पहिल्यापासून बसते, त्याला मी 9वी पासून पाहते. त्याच्यातून गावात काही फरक नाही. तू सांगते खरं आहे का खोटं आहे बाबा? अजिबात नवऱ्याला बोलायचं नाही. माहित नाही तुला तुझा पोरगा दारू तुमचा पोरगा दारू पित तुला माहित नाही? माहित नाही ना? माहित नाही. पोराला प्रिय तुला माहित नाही? माहित नाही का? तुझी पोरगी प्रेमात पडली तुला कळत नाही? गे बरं माझी शपथ तुला माहित नाही? माहित नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, जाताना दत्तर येत नाही, जाता का सुद्धा भारतातून समजत नाही, समजत नाही. पोरगी पळून गेलं म्हणजे मला अंदाज आला. तू काय ध्यानाला बसलो आणि आपण जर म्हणलं पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, ती पर्यावरणाचा अभ्यास करते ना, तिथं रोज एक तास डोंगरावर राहतो. काय महिला मुलगी मला आहे, मुलीवर ज्याने बोलावं ज्याला मुलगी आहे त्याने. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे. आज बाप मुलीसाठी काय करतो हे बोलायच्या गोष्टी राहिल्या. 40% पोरं मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटमध्ये गेले. आणि आता तुम्हाला कितना दाखवतो, 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. बोला तुमचं काय म्हणे? 100 पोरं माझ्या पुढे रांगेत उभे करा, तुम्हाला 93 पोरं दारू पिणार दाखवतो मी. 93 डाव्याला जायची लाज वाटते. आज बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय, ही स्थिती आहे आज. काय बापा गेलाय? आज बापानं जीवन मरायचंय, मुलांना मरायचंय, आणि बापानं त्याला पाणी पाजायचंय. कोणता न्याय? 9 वर्षातली आई मुलाच्या पेटावर डोकं ठेवून काढते. न्याय का? आईला जगावं आणि मुलाला मरावं, न्याय का? अरे ज्या झाडाखाली बसून जगायचं ते झाड जर उंगल पडलं तर जगायचं का? का जगायचंय? स्वतःच्या घरातले दागिने मोडून आईला मुलगा मोठा केला, तिला ही फळ पोरात बहिण म्हणालं तर बापाला पलटी करून घातलं, त्याला हे फळ आहे का? एखादा माणूस तरुणपणात मेला, त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ अक्षरशः लहानरी पोरं उड्या हातात. उड्या! काय माहिती त्यांना मला बाप गेलाय, काय माहित? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? सांग आई सांग, माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? आणि तेच प्रेत रस्त्यात घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं? आई सांग, माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं? आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला माझा बाप? काय पेटवलं त्याने? पेटवला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही,
तुझा बाबा देवा घरी गेला, ते पोरग शाळेत जात, मित्रांना म्हणतो माझा बाबा देवा घरी गेला. पोरं म्हणतात तू खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. या 4 वर्षामध्ये तिसरीचं पोरग बापाच्या नाव्यावर आहे. या 4 वर्षामध्ये स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या नाव्यावर आहे. आणि या 4 वर्षामध्ये पोटातली पोरं बापाच्या नाव्यावर आहे. कसायला गाडी घेणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक आवडली दारुड्याची, इतकी नालायक भांडे विकून दारू देणारे लोक आहे. लुगडे विकले कशाला धर्म टिके. इंद्रिकर बोलला का त्याची बातमी करायची, इंद्रिकर बोलला का त्याची क्लिप करायची आणि त्याला आरोपी करायचं. पण या जगात खरंय का खोटंय बोला, आरोपी करायचे. इंद्रिकर बोलला ना त्याची क्लिप करायची, बातमी करायची, गुन्हा करायचं नाही कोणी. आज अक्षरशः सांगतो माझ्या वडील 5वीची मुलगी आहे आणि 3रीचा मुलगा आहे. बहीण भाऊ आहे बरे, बहीण भाऊ आहे. खरंच सगळ्या महिला शाळा सुद्धा बहीण भाऊ कसे का पाहतात. काय शिमाय झालं असा नाही अभ्यास सांगितला. बहिणीचं म्हणून भाऊ म्हणतो करणारे मी घरी गेला गेला मला आणलंय आज सरायला. बहिणीची आहे का, बहीण म्हणते असं कर ना घरी गेल्यावर मला काकून काढून देशील का. भाऊ म्हणलं देईन भाऊ, पण मला निबंध लिहावा लागला. तुम्हाला निबंध रे काय बहीण भाऊ आहे. वड्यावर आई बसली, पोरगी आली, बाळा सुटली शाळा, हो जेवण करा, अभ्यास करा. आई भूक लागली, आई मला भूक लागली. आईने टोपलं काढावं, भाकरी चुरावी, पातळ घालून टाकावं आणि 5वीच्या पोरीला आईला म्हणावं आई आई म्हणते आई म्हणते मी संध्याकाळी जेवणार आहे. त्या पुरीला म्हणावं आई जेव, आई जेव, माझा बाप दारू पिऊन आलो तुला रोज मारतो का आई, रोज मारतो, जेव. बहिणीला भावाला एक भाकर खावी आणि बहिणीला भावानं पुस्तक घ्यावं, दारुड्याचा आवाज यावा. 3रीचा भाऊ बहिणीच्या कुशीत घुसला. आज ती त्याची बहीण नाहीये, ती त्याची आई आहे. दारुड्याच्या शिव्या ऐकल्या, बहिणीच्या कुशीत भाऊ झोपी गेला. बहिणीनं तोंडावर गोधडी घेतली आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे ती 5वीची पोरगी पाहते. ही मालिका सांगत नाही मी तुम्हाला, ही गोष्ट सांगत नाही, ही बेवड्यांच्या घरातली वस्तुस्थिती आहे.